हॅलो गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज मी ठरवलं आज थोडं वॉकला जाऊ जुहूला. नॉर्मली मी खाली काय राऊंड मारतो, जिमला जातो, पण आज मी असं ठरवलं की जुहू बीचला जाऊया. ऑलमोस्ट 6-6:30 झालं. बघूया, अंधार नाही झाला पाहिजे, लगेच निघूया आणि बघूया. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आणि ही गोष्ट तुम्ही बघून तुम्हाला पण खूप जास्त मनावर लागेल ॲज अ मुंबईकर. आणि मला हेच दाखवायचं आहे, एक चांगला मेसेज पास करायचा सर्वांना. चला तिथे जाऊनच बोलूया आपण. सो गाईज, ॲक्च्युली मी आलो आहे जुहू बीचवर आता. अँड खास मी ह्याच्यासाठी आलो आहे. हा काय व्हिडिओ असं डेलिबरेटली नाही बनवत आहे, पण एक तुम्हाला कालची गोष्ट सांगतो. मी काल ह्या स्पॉटवर जूवर वॉक करण्यासाठी आलो होतो. आणि मी नॉर्मली येतो कधीतरी माझं मूड झालं तर, कारण की मला बीचवर चालायला खूप बरं वाटतं. पण एक गोष्ट जी मी काल टाळली की जुहू बीचवर आता जे 4-5-6 जे जुलैमध्ये आता जोरात पाऊस झालेला आपल्या इकडे मुंबईकडे. सो त्याच्यानंतर हायटाईड आल्यानंतर जे नेचरनी जे असं जे डिझर्विंग असं गिफ्ट दिलं आहे मुंबईला, म्हणजे या जुहू बीचवर, सगळ्याच बीचवर ऑलमोस्ट, पण मेन जुहू बीचवर जास्त इम्पॅक्ट पडला. सो हा आहे पूर्ण मुंबईचा कचरा. बघा, दिस इज व्हॉट इट इज. हा कधी होत नाही, होतो पण एवढ्या प्रमाणात नाही. आणि यावेळेस नेचरनी असं गिफ्ट दिलंय ना की सगळ्यांचे डोळे आता उघडले पाहिजेत. Mumbai Municipal Corporation has intensified cleaning operations, deploying additional sanitation teams to remove the accumulated waste. हा कचरा केवळ 1-2 दिवसांचा नाही तर अनेक दिवसांपासून साचलेला आहे. मुंबईची ओळख असणारे विस्तीर्ण समुद्र किनारे प्लास्टिकच्या विळख्यात अडकल्याचं धक्कादायक दृश्य सध्या जुहू चौपाटीवर पाहायला मिळतंय. चाकू, स्ट्रॉ, थर्मोकोल, प्लास्टिक के झंडे, प्लास्टिक के स्टिक वाली ईयरबड, गुब्बारों की प्लास्टिक स्टिक, कैंडी, आइसक्रीम स्टिक, इसी प्रकार के कई प्लास्टिक पर पाबंदी है. लेकिन इस कचरे में देखिए वो सारी चीजें यहाँ पर मौजूद है. प्लास्टिक वेस्ट कुठे टाकायचं, काय करायचं, रिसायकल करायचं, हे सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि ही स्थिती काही आहे जुहू बीचची सध्या. आणि मी ऑलमोस्ट 5-6 दिवसांनी आलो आहे. जेव्हा हे झालं, रील्स वगैरे खूप व्हायरल होत होते. आणि हा 5वा दिवस आहे, तर हळूहळू BMC हे साफ करते. एकाच वेळेस हे साफ करणं शक्य नाही आहे, कारण की हा कचरा खूप भयानक आहे. एकदम असं ढीर पडलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. कचऱ्याच्या बाजूने चालतोय, तुम्ही बघा. हे कधीच असं होत नाही. आणि दिस इज व्हॉट इट इज. आणि खूप 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 घाण वाटते ही अवस्था मुंबईची बघून. आणि तरी लोक समजत नाही मला. यार गाईज, काही वर्षांनी काय होणार आहे. सो हे प्लास्टिक वेस्ट, रॅबिट्स, हे सगळं कन्स्ट्रक्शनचं जास्तच दिसते मला. फोन वगैरे जास्त दिसते. आणि हे बघा, कचरा बघा, बघू शकता. व्हेरी बॅड सिच्युएशन. कालपेक्षा डिफरन्स हा आहे की कचरा थोडा कमी झाला आहे, कारण की हळूहळू साफ होते. एकाच वेळेस हे साफ करण्यासारखं नाहीच आहे कंडिशन. आणि खूप वाईट वाटते यार, मुंबईची कंडिशन अशी कशी होऊ शकते. आणि कशी होऊ शकते हे तर मला माहिती आहे, कारण की लोक कचरा वगैरे नीट नाही टाकत, कुठे रिसायकल नाही करत. आणि वेस्ट मॅनेजमेंट मेन म्हणजे गोष्ट आपल्याकडे नाही आहे. इथे जे तुम्ही वर्सोवा टू बँड्रा हा ब्रिज बघू शकता, त्याच्यामुळे डिगिंग वगैरे खूप होते. त्याच्यामुळे पण एक इम्पॅक्ट असेल की कचरा एका साईड जमा होऊन पाऊस जास्त पडल्यानंतर पूर्ण समुद्र खवळलं असेल. सो हे पण असू शकते. वी डोंट नो काय आहे. पण मला एकच गोष्ट कळलं आहे, आणि माझ्या वॉचर्सना पण मी सांगू इच्छितो की वेस्ट मॅनेजमेंट करा. हे पाठी हे काय माझ्या समोरच हे सगळी गोष्ट आहे, नाही बघवत. सो येस, प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट करा. आणि तुम्ही विचार करा, जे मुंबईला आत्ता ह्या बोलतात ना, आता ह्या कंडिशनमध्ये बीचवर पहिल्यांदा व्हिजिट करायला आले असतील, त्यांची काय इम्प्रेशन झाली असेल.
मुंबईकडे. ही गोष्ट खूप विचार करण्यासारखी आहे. आणि काही पार्ट आहे तिथे थोडं क्लीन झालेलं आहे, केलेलं आहे, तरी पण छोटे छोटे प्लास्टिकच आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, बॅग्स आणि रॅबिट्सचे जे कन्स्ट्रक्शनचे जे कोणी असतात ना, सिमेंटचे, ते जास्त दिसतात. गाईज, आता माझ्या समोर जे मेन जुहू बीच आहे तिथे रमाडा, मेन जुहू बीच जिथे पार्किंग आहे रमाडाच्या समोर, तिथे तुम्हाला दाखवतो काय अवस्था आहे. आणि अशी अवस्था आहे की लोक तिथून चालायला पण बघत नाही. गाईज, तुम्ही ती घाण केलेली आहे, आपणच ही घाण केलेली आहे आणि कोणच तिथून चालायला मागत नाही. सगळ्यांनी एक लाईन पकडली आहे तिथून जायची. मी पण तिथूनच जाणार आहे. हा, ही घाण आपलीच आहे, माणसांचीच आहे. आपणच त्या वेस्टला अवॉइड करतो. हा ब्लॉग बघून गाईज विचार करा. ॲज अ लोकल मुंबई बॉय खूप वाईट वाटतं. तुम्हाला पण काय वाटतंय जरूर कॉमेंट करा. आणि तुमच्याकडे काही जास्त मेसेजेस असतील तर कॉमेंटवर सांगा लोकांना. सो गाईज, दिस इज व्हॉट इज. इकडे कचरा जमा होतो, लोकांची रांग, इथून लोक बीचवर येतात. काही इन प्रोसेस आहे, साफसफाई इन प्रोसेस आहे. तुम्ही बघू शकता गाडी वगैरे तिथे आहे. हा, खूप वेळ जाणार हे सगळं साफ व्हायला. बघा माझ्या मागे हा एक रस्ता आहे लोकांसाठी. लोक इथून चाललेत, सो मी पण तिथूनच जाईल. आणि मी बाहेरून रस्ता पकडून मी बाईकच्या इकडे जाईल, कारण की मला चालण्यासारखं वाटत नाही. हा, हे बघा, जवळजवळ इकडे तर पूर्ण लेअरच आहे कचऱ्याचा. ॲज युजल इकडे सगळे दुकानं तर चालू आहेत, पण हायजीनचा पण एक इश्यू आहे. समोरच कचरा पडलाय आणि एवढे दिवस पाऊस पण नाही आला, तर त्याच्यामुळे काही दिवस जरा टाळा इकडे खाणं. इज ऑन अ सिरियस नोट, जर तुम्ही मुंबईवरून असतील आणि जर तुम्ही नियर बाय जुहूवरून क्रॉस होत असतील, नाही तर मे बी तुम्ही जुहूच्या नियर बाय राहत असतील, सो प्लीज विजिट जुहू बीच. आणि विजिट करून एकदा तुम्ही प्रत्यक्ष पहा की काय सिच्युएशन झालं या बीचची, आधी कसं होतं आणि आता कसं झालं. दिस इज वॉट आय वॉन्ट यू गाईज टू सी अँड खूप काही शिकायला मिळेल. विथ दॅट नोट गाईज, मी व्लॉग इकडे एंड करतो. काहीच बोला असं वाटत नाही आहे. तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि गो ग्रीन, कीप क्लीन, स्टे इझी, कीप इट सिम्पल. आणि साफसफाई ठेवा, कचरा मॅनेज करायला, वेस्ट मॅनेजमेंट शिका. हा, ठीक आहे, बाय. ये जुहू का नजारा आज समंदर ने कुछ लौटाया है, वो सब जो हमने बेदर्दी से इसमें बहाया है. ये प्लास्टिक की लहर हमारी ही कहानी सुनाती है कि जमीन का बोझ आखिर पानी ही उठाती है. सोचो, क्या हम इसकी सांस वापस ला सकते हैं? अपने कल के लिए एक नई शुरुआत कर सकते हैं.